हे सनातनी वास्तव आहे, हेच विज्ञान आहे, हे शास्त्र आहे. ते म्हणजे काय? तर मूल ज्यावेळी आईच्या गर्भात असते, मूल ज्यावेळी त्या आईच्या गर्भात असते, 7व्या महिन्यातच त्याच्यावरती संस्कार होत असतात. त्याचं उदाहरण म्हणजे अभिमन्यू. अभिमन्यूने आईच्या गर्भातच चक्रव्यूह भेद शिकला, समजला, उमजला त्याला. हे उदाहरण आहे मित्रांनो. मग जर आईच्या गर्भात संस्कार होत असतील तर त्या भाषेचाही संस्कार होतोय, त्या विचारांचाही संस्कार होतोय. मित्रांनो, लक्षात आलं का? भाषेचाच नव्हे तर विचारांचा, आचारांचा संस्कार त्याच्यावरती होत असतो. मग कोणती भाषा आपण वापरतो आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये? तर आपली भाषा कोणती आहे? मातृभाषा कोणती आहे? तर मराठी. तर मराठी भाषेचा संस्कार त्याच्यावरती होत असतो. प्रत्येक राज्याची वेगवेगळी भाषा आहे.